गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 11वी कॉमर्स या वर्गासाठी आपली लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये दुसऱ्या चॅप्टरमधला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा कंटेंट आपला चालू आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचा अगोदर आपण एक प्रॉब्लेम सोडवलेलाच आहे. आज आपण एक नवीन प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही क्लासचा असू द्या, अकाउंटन्सीचं पूर्ण सिलेबस एकाच चॅनलवर अवेलेबल आहे आणि हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचा एकमेव चॅनल आहे जिथं अकाउंटचं सर्व सिलेबस इथं तुम्हाला अवेलेबल होईल आणि तोही फ्री ऑफ कॉस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि अकाउंटन्सी शिकण्याची जर्नी आता एन्जॉय करा, त्याला एन्जॉय करा आणि अकाउंटची भीती मनामधून काढून टाका. तर आता आज आपण प्रॉब्लेम शिकणार आहोत. असं तुम्हाला वेगवेगळे अकाउंट दिले जातात आणि ते क्लासिफिकेशन करायचं. तुम्हाला माहिती आहे अकाउंटचं क्लासिफिकेशन आपण 3 अकाउंटमध्ये करतो: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंट कोणते, रिअल अकाउंट कोणते, नॉमिनल अकाउंट कोणते, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. उदाहरणार्थ आज परत मी थोडक्यात सांगतो की पर्सनल अकाउंट कशाशी संबंधित आहे? व्यक्ती, नॅचरल ह्युमन बीइंग्स आपल्यासारख्या त्यांच्या नावाशी संबंधित. त्याच्यानंतर आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, बँका, कंपन्या वगैरे असतील त्यांच्या नावाशी संबंधित. आणि रिप्रेझेंटेटिव्ह, आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स आणि ड्यू हे शब्द जर आले तर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट हे सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही पर्सनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर रिअल अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, रिअल अकाउंट फक्त लक्षात ठेवा, कीवर्ड माहीत पाहिजे. रिअल अकाउंट कशाशी संबंधित? तर रिअल अकाउंट असेटशी संबंधित. मग असेट कोणत्या? टँजिबल आणि इनटँजिबल. मग टँजिबल म्हणजे त्या डोळ्याने दिसतात, इनटँजिबल म्हणजे त्या दिसत नाही, दृश्य आणि अदृश्य. कोणतीही असेट असू द्या, पण ती जर असेट असेल तर रिअल अकाउंट. आणि तिसरा नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटमध्ये काय? तर एक्सपेन्सेस आणि लॉसेस, खर्च आणि तोटा. बिझनेसमध्ये जे खर्च होतात, जे तोटे होतात ते सर्व नॉमिनल अकाउंटमध्ये लिहितात. तसेच खर्च आणि तोट्याशिवाय काय लिहितात? तर बिझनेसमध्ये आपल्याला इन्कम पण होतात, बिझनेसमध्ये आपल्याला उत्पन्न पण मिळतं आणि बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट पण होतो. मग जे इन्कम तुम्हाला बिझनेसमध्ये मिळतं, जे प्रॉफिट तुम्हाला बिझनेसमध्ये मिळतं ते सुद्धा नॉमिनल अकाउंटमध्ये लिहितात. तर खूप सोपं आहे. आपण हे क्लासिफिकेशन शिकलेलो आहोत. याच लेक्चर सिरीजमध्ये याचं डिटेल लेक्चर आपण घेतलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही क्लासिफिकेशन शिकू शकतात. तर येऊया प्रॉब्लेममध्ये आणि प्रॉब्लेमचं वर्गीकरण करू. पहिला अकाउंट दिला कॅश. कॅश लगेच ओळखता आली पाहिजे. कॅश आपली काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर कॅश आपली असेट आहे आणि असेट म्हणजे कोणता अकाउंट? रिअल अकाउंट. मग कॅश अकाउंट तुम्ही लिहा रिअल अकाउंटमध्ये. मग इथं लिहा रिअल अकाउंटमध्ये लिहा कॅश अकाउंट. कॅश आपली असेट आहे. असेट आल्या तर रिअल अकाउंटमध्ये लिहा. दुसरं बघा, पहिले आपण असं सोडवलं होतं, आता असं जाऊया आपण. दुसरं काय दिलं? आउटस्टँडिंग सॅलरी. तर आउटस्टँडिंग शब्द आला विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं इथं, ज्या वेळेस हे 3-4 शब्द लक्षात घ्या, एखाद्या अकाउंटच्या अगोदर हे शब्द येतात. आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स किंवा ड्यू हे शब्द जर आले तर तो अकाउंट तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये जाणार? पर्सनल अकाउंट. आता इथं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आउटस्टँडिंग शब्दाच्या पुढचा शब्द जर बघितला तर सॅलरी म्हणजे पगार. आपण कर्मचाऱ्यांना पगार देतो. बरेच विद्यार्थी म्हणणार सर सॅलरी तर खर्च आहे, खर्च म्हणजे तुमचा नॉमिनल अकाउंट, मग आपण सॅलरी नॉमिनल अकाउंटमध्ये लिहिलं पाहिजे. उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. सॅलरी आपला खर्चच आहे आणि सॅलरी आपण नॉमिनल अकाउंटमध्येच रेकॉर्ड केला पाहिजे. पण आता ही सॅलरी आपण नॉमिनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार नाही का? कारण सॅलरीच्या अगोदरचा शब्द बघा, कोणता शब्द आला? आउटस्टँडिंग. मग मी काय सांगितलं, एखाद्या ट्रान्झॅक्शनच्या अगोदर हे 3-4 शब्द आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स, ड्यू हे शब्द जर आले तर तो ट्रान्झॅक्शन कोणताही असू द्या, तो कशामध्ये जाणार? पर्सनल अकाउंटमध्ये. मग सॅलरी नॉमिनलमध्ये नाही जाणार, कारण शब्द कोणता आला? आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग शब्द जर आला तर आपला पर्सनल अकाउंट. मग इथं लिहा आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आता आउटस्टँडिंग सॅलरी आपण अकाउंट इथं लिहिला. त्याच्यानंतर दुसरा पुढचा बघा, रोहित व्यक्तीचं नाव आहे. तुम्हाला माहिती आहे सर्व व्यक्तींचे नावं कुठे लिहितो आपण? पर्सनल अकाउंट. मग इथे लिहा रोहित अकाउंट.
त्याच्यानंतर बघा फर्निचर, आपल्याला लगेच ओळखता आलं पाहिजे फर्निचर काय आहे, असेट आहे, आणि असेट म्हणजे कोणता अकाउंट, रिअल अकाउंट. मग लिहा फर्निचर अकाउंट, इथे आपण लिहू शकतो फर्निचर अकाउंट. त्याच्यानंतर बघा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट, LIC. LICचं पूर्ण नाव येते लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. मग LIC काय आहे, कंपनी आहे. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, बँका, कंपन्या, स्पोर्ट क्लब, कुणाचेही नाव आले, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, यांचे सर्व आर्टिफिशियल पर्सन आहे, कायद्याने स्थापन झाल्या, आणि यांचे नावं म्हणजे कोणता अकाउंट, पर्सनल अकाउंट. मग LIC कंपनी आहे, कंपनीचं नाव जर आलं तर कोणता अकाउंट, पर्सनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंटमध्ये लिहा नंबर 3 लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट. कंपनी आहे म्हणून आपण इकडे लिहिलं, कंपन्या आल्या तर पर्सनल अकाउंटमध्ये लिहा. लाईफ इन्शुरन्स नंतर काय दिलं विद्यार्थी मित्रांनो, गुडविल. आता गुडविल काय आहे, तर गुडविल असेट आहे. गुडविल काय आहे, असेट. कोणती असेट आहे, तर गुडविल आपली इंटँजिबल असेट आहे. मी तुम्हाला इथं सांगितलं होतं अदृश्य, गुडविल, पेटेंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क वगैरे हे सगळे इंटँजिबल असेट आहे. तर तुम्ही ते इथं लिहा, गुडविल आपली असेट आहे, आणि असेट म्हणजे कोणता अकाउंट, रिअल अकाउंट. मग इथं लिहा गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंट. गुडविल नंतर काय दिलं विद्यार्थी मित्रांनो, प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. बघा शब्द काय आला, प्रीपेड. मी काय सांगितलं होतं ते 4 शब्द, आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स, ड्यू. मी इथं सांगितलं होतं बघा तुम्हाला, हे 4 शब्द जर आले तर तो अकाउंट कोणताही असू द्या, तो कशामध्ये लिहायचा, पर्सनल अकाउंटमध्ये. मग प्रीपेड शब्द आला तर लिहा प्रीपेड इन्शुरन्स पर्सनल अकाउंट. प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट, प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. आता फक्त प्रीपेड शब्द जर आपण बाजूला काढला तर काय दिसतं, इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे काय, विमा. आपण बिझनेसचा इन्शुरन्स काढलं, खर्च झाला. मग बरेच विद्यार्थी म्हणणार सर इन्शुरन्स तर खर्च आहे, खर्च आहे म्हणजे नॉमिनल अकाउंट. बरोबर आहे, पण इन्शुरन्सच्या अगोदर शब्द कोणता आला, प्रीपेड. आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स, ड्यू हे शब्द जर आले तर कोणता अकाउंट, पर्सनल अकाउंट. इन्शुरन्स आता नॉमिनलमध्ये नाही लिहायचं, कारण कोणता शब्द आला, प्रीपेड. मग ते लिहा पर्सनल अकाउंट. प्रीपेड नंतर बघा ट्रेडमार्क. ट्रेडमार्क काय आहे, तर ट्रेडमार्क आपली असेट आहे. असेट म्हणजे कोणता अकाउंट, रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटमध्ये लिहा ट्रेडमार्क अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये लिहिणार आपण विद्यार्थी मित्रांनो ट्रेडमार्क अकाउंट. ट्रेडमार्क आपली असेट आहे, लक्षात ठेवा. कमिशन, कमिशन दिलं, कमिशन काय आहे आपला, खर्च आहे. कमिशन मिळालं, कमिशन काय झाला, इन्कम झाला. म्हणजे कमिशन जर दिला तर खर्च, कमिशन जर मिळाला तर इन्कम. मग कमिशन काय आहे, खर्च आहे. मग खर्चाशी संबंधित कोणता अकाउंट आहे, तर खर्चाशी संबंधित फक्त एकच अकाउंट आहे, कोणता, नॉमिनल अकाउंट. सर्व खर्च आपण इथंच लिहितो. मग इथं लिहा कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंट, खर्चाशी संबंधित किंवा इन्कमशी संबंधित फक्त नॉमिनल अकाउंट. कमिशन नंतर काय दिलं, लोन. आता लोन आपलं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बरेच विद्यार्थी म्हणणार सर लोन घेतलं खर्च आहे. लोन आपला खर्च आहे, परंतु लोन आपण व्यक्तींच्या नावाने घेत असतो. मग लोन कशाला रिप्रेझेंट करतो, व्यक्तीला रिप्रेझेंट करतो. बिझनेसच्या व्यक्तीमध्ये जे काही ओनर असतील त्यांना रिप्रेझेंट करतो. जसं कॅपिटल बघा, बिझनेसचा मालक आणतो, मग कॅपिटल मालकाशी संबंधित आहे, ओनरशी संबंधित आहे, मग कॅपिटल पर्सनल अकाउंट. तसं लोनसुद्धा व्यक्तीशी संबंधित आहे, मग लोनसुद्धा कोणता अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट. मग आपण इथं लोन अकाउंट लिहिणार पर्सनल अकाउंटमध्ये. मग इथं लिहा लोन अकाउंट. लोन जर आले कर्ज तर ते तुमच्या पर्सनल अकाउंटमध्ये जाणार. त्याच्यानंतर ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे काय, तर एखाद्या बिझनेसमधून आपण आपल्या पर्सनल वापरासाठी, पर्सनल यूजसाठी पैसे जर घेतले असतील, म्हणजे अमाऊंट विड्रॉ फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज, पर्सनल पर्पज. म्हणजे ओनर जो आहे त्याने बिझनेसमधून 1000 रुपये घेतले बाहेर फिरायला जाण्यासाठी,
फिरायला जायला जायचं आहे, पण पैसे कुणाचे वापरतो? बिझनेसचे. मग एखाद्या व्यक्तीने म्हणजे ओनरने बिझनेसमधून काही पैसे वापरले आणि ते स्वतःच्या वापरासाठी वापरले, स्वतःच्या फायद्यासाठी वापरले, तर ते त्याच्या पर्सनल यूजसाठी जर तो त्यांनी पैसा वापरला तर त्याला म्हणतात ड्रॉइंग. ड्रॉइंग इट इज अ अमाऊंट विच इज विड्रॉ बाय प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज. मग पर्सनल कामासाठी त्या व्यक्तीने बिझनेसमधून घेतलेले पैसे त्याला म्हणतात ड्रॉइंग. थोडक्यात आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू उचल. मग ड्रॉइंग व्यक्ती ओनर घेत असतो बिझनेसमधून. मग व्यक्तीने ड्रॉइंग घेतली याचा अर्थ व्यक्ती म्हणजे कोणता अकाउंट? पर्सनल अकाउंट. ड्रॉइंग कॅपिटल हे ओनरशी संबंधित आहे. ओनर म्हणजे पर्सनल अकाउंट. मग ड्रॉइंग अकाउंट सुद्धा तुम्ही पर्सनल अकाउंटमध्येच लिहा. मग ड्रॉइंग अकाउंट. मग ड्रॉइंग अकाउंट सुद्धा कोणता अकाउंट झाला? पर्सनल अकाउंट. ड्रॉइंग नंतर काय दिलं? इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज. व्याज आपण दिलं तर आपला खर्च आणि व्याज आपल्याला मिळालं, इंटरेस्ट मिळालं तर आपला इन्कम. मग खर्च आणि इन्कम कोणते अकाउंट? नॉमिनल अकाउंट. मग इंटरेस्ट खर्च आहे, नॉमिनल अकाउंट. तर या पद्धतीने तुम्हाला वर्गीकरण करता आलं पाहिजे या 3 अकाउंटमध्ये, पर्सनल, रियल, नॉमिनल. तर याची ट्रिक मी तुम्हाला शिकवलेली आहे. तर एकूण 12 ट्रान्झॅक्शन 12 अकाउंट दिले होते, आपण ते 3ही अकाउंटमध्ये वर्गीकरण करून टाकले. या पद्धतीने तुम्हाला अकाउंटचे वर्गीकरण करता आले पाहिजे. तर तुम्हाला हा लेक्चर या लेक्चरमध्ये अकाउंटचं वर्गीकरण समजलेलंच आहे. अजून एक असा लेक्चर आपण घेतलेलंच आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण या चॅप्टरमधला नेक्स्ट कंटेंट शिकणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.